दिव्यातील साधारण 2000 कुटुंबाला कांदळवन घोषित करून बेघर करू पाहणाऱ्या प्रशासनाचा मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी निषेध केला आहे। साळवी नगरवासियांना निवडणुकीच्या तोंडावरच कांदळवनची नोटीस कशी येते असा सवाल करत एकाही सामान्य नागरिकाच्या घराला हात लावू दिला जाणार नाही असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे। निवडणुकीच्या तोंडावर कांदळवन घोषित करून नागरिकांना घाबरवून त्यामागून काही राजकारण करण्याचा हेतू आहे का असा सवाल प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला आहे। त्यासोबतच या भागात सर्वेसाठी प्रशासनाचे अधिकारी आल्यास नागरिकांनी आम्हाला कळवावे। लगतचे हिस्सेदार हे खासगी जमिनीचे मालक आहेत। नागरिकांना बेघर करण्याची भूमिका प्रशासनाने घेऊ नये असं देखील प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे। आता पुन्हा एकदा टांगती तलवार, इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार म्हणून नोटीस मारण्यात आली आणि सर्वे करून एक तर त्यांना घाबरवण्यात येईल की बाबा तुमची घरं तोडणार, आम्हाला मदत करा, किंवा खरोखरच जर त्यांना करायचं असेल तर कांदळवनवाले इथे घरं तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण आम्ही इथले रहिवासी आणि आम्ही इथले स्थानिक गावाले इथली कोणत्याही कुटुंबाची आम्ही घरं तोडू देणार नाही। आणि याच्या संदर्भात आम्ही आता हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयीन लढा देखील लढणार आहे। कारण इथे जर यापूर्वी क्लस्टरची सर्वे झाली असताना पुन्हा ही कांदळवनची सर्वे का, हे प्रश्न आम्ही सर्व कोर्टातच विचारणार आहे। कारण इथे काहीतरी राजकीय खेळ चालू आहे आणि या गरीब लोकांना, एक सामान्य घरात राहणाऱ्या लोकांना एक टार्गेट केला जातो प्रत्येक टायमाला इलेक्शनच्या पिरियडला। आणि इथे तुम्ही बघू शकता की दिव्यामध्ये अनेक राजकीय लोक आहेत, त्यांचे सुद्धा या कांदळवनच्या जागेमध्ये घर आहेत, पण त्या लोकांना कोणत्याही प्रकारची नोटीस येत नाही। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।